गाडी चिल नाही होत, गारच नाही होत रे. काच खाली घेतली आता. लय गरम झाली गाडी. गरम आहे. अरे मला काहीच कळत नाही आपलं. बर थर्मल बॉडी असते. हा का? वॉल तुटल्यामुळं ते गरम होऊ शकते. इथं कोण येणार तो? इथं आम्ही खुर्ची टाकून बसलेलो. लोकांना वाटत असं इडी इडी येई. आणि आम्ही थोडीफार जागा दिली असती तो ओके मध्ये झालं असतं. स्टोरेज पण झाला असं, लोक पण आले असते किती फिरा इकडं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. आत्ता साधारण वाजल्यात 11:30 आणि फादर मी चाललोय खेडला. तुम्ही पहिले याच्या जावं होतं का इथं? हा आता किती कंपन्या बिल्डिंग झाल्यात. अख्खी MIDC ने कॅप्चर केलं अख्खं एरिया. हा गाव दिसत नाही दाप्पा आता. सगळ्या कंपन्या. रोड खराब फक्त मध्ये खालुंबरेत. ह्या मधल्या रस्त्याचं पॅच मध्ये खराब रोड आहे, बाकी चांगला रोड आहे एकदम. संपला वाटतं मला तर. फुल केला तरी गाडी चिल नाही होत, गारच नाही होत रे. काच खाली घेतली आता. 5 वर्ष झाली गाडीला आज बरोबर. मला वाटतं AC संपला असेल त्याचा गॅस. ते टाकून घ्यायला लागेल आता मला. तरी म्हणलं गरमच होतंय राव. कवाचं मी AC लावलाय, घाम यायला लागला मला तर आता. गाडीचा AC काय झाला ना बाबा. गाडी गरमच. फॅन चालू केला असं वाटतं फक्त फॅन चालतो AC ऐवजी. काचा खाली घेऊन चाललोय आता. इकडे बराच दिवस पाऊस नाही पडला वाटतं. अख्खं कोरड आहे जागा. आता इथून जाईन गाडी आपली. लास्ट टाइम जून पाऊस चालू होता, इथून जात नव्हती गाडी. त्यावेळेस टाकू. इथं ट्रॅक्टर बिक्टर जाऊन चांगला घाण केलाय रोड आवून. गेली असती गाडी इथं चिक्कली. मागूनच जायला लागन. अरे बस टाकू, मागून जाऊ. गाडीपेक्षा बाहेर चांगलं वाटायला लागले. गाडीत जालमाचं गरम होत राव. हेल घेऊन आलो सोबत. तिथून एक जनरल स्टोअरतून हिल घेतली दुकानातून. इथून जाता येतं. इथे ट्रॅक्टर जाते. या रोडने ट्रॅक्टर जातोय, पण आपली गाडी नसती गेली. आम्ही इथं गाडी लावलीत. इथून कडन चालू गेलं की जवळची. चला आमच्या तर घेतो. ऊन लागल ना. ऊन लागलं तर जर सोबत राहून दे. चल चला. लागलेलं आहे. छत्री घेऊन आलोय. पाऊस नाही, ऊनच जास्त लागते आता. चला सरळ खाली जाऊ. ते पाणी साचलं असं ना 15 पैसे लई. ते बघा आलो खरं. पण ग्रीन चांगलं झालेलं आहे. बराच दिवस झाले इकडं पण पाऊस नाही पडला वाटतं. 4-5 दिवस झाले असतील इकडं. अख्खं उघडले. आमच्या इकडं पण बराच झाला पाऊस नाही पडला, पण थेंब पडतो असा. इकडं तर अजिबात नाही. इकडून आपण इकडून ये. इकडून पाय वाटे. आम्ही आलतो तो पेशीले. तिथं एक आहे, तिथं एक आहे. आम्हीच पेलतो मागल्या वेळेस. संतोष शेटन मी. इथं कोण येणार तो? इथं आम्ही खुर्ची टाकून बसलेलो. लोकांना वाटत असं इडी येई. इथं भारी वाटतंय. यावेळेस हे बंधाऱ्याला हे नाही लावलं, दरवाजा नाही लावला. पाणी स्टोअर झालं तिथं. इथं पाणी स्टोअर झालं यावेळेस. पण इथं आले का उपयोग नाही. पाणी अख्खं वाद खाली जाते ना. ते वांद्रा साईडला असं बनवलंय ना, तसं बनवायला पाहिजे इथं.
त्याच्यापेक्षा भारी बनला असतं इथं माहिती का, कारण जागा भरपूर आहे ना. आम्ही थोडीफार जागा दिली असती तर ओके मध्ये झालं असतं. स्टोरेज पण झालं असतं, लोक पण आले असते किती फिराय इकडं. गाव भारी इकडं फिरायला अजून. या लोकांना लावून कळत नाही राव. लय मार्केटिंग झाली असती इथं. आता वांद्र्याला लय गर्दी असतील, शनिवार रविवार तर लय वाईट गर्दी असतील. उद्यापासून तर 4 दिवस फुल गर्दी असणार आहे. इकडं पडायला इकडं एवढ्यापर्यंत एवाड्यापर्यंत क्षेत्र आहे आपलं असं कडकडनी. थोडाफार आपण जास्त वडा आम्ही त्यांना म्हणलो होतो रुंदीकरण करा, आम्ही जागा देतो, पाणी स्टोअर होईल तर बंधारा बांधा, ते बंधारा बांधा. चांगलं पाणी थांबलं असतं इकडं असं. हा ना, आपल्याला पण पाणी वापरायचं झालं असतं झाडा बिडांना. असं पाणी सगळं निघून जातं. उन्हाळ्यात तर काहीच राहत नाही, कोरडं पडतंय डायरेक्ट. बांधाऱ्याला बांधून आहे ना, जवळपास मी 2019ला बैठले होते बांधारा. संतोष शेटर मी आलतो ना, तो बांधारा बांधला होता नुकताच त्यांनी. आता 5 वर्ष कंप्लीट झालेत. मला नाही वाटत त्याचं काही काम झालंय बाबा, असंच पडून आहे त्याला. आणि ज्यावेळेस ते दरवाजा लावतात ना, खालून गळतंय ते बांधारा. पाणी स्टोरेज पण नाही होत, काही नाही होत, फक्त इथून तिकडे पास होतात लोक. लय खाली असं ही बांधे आणि ह्या असं इकडून खाली सरळ आहे बार. जेवढं पडीक आहे ना तेवढं सगळं आपलं आहे. बरंच खाली जायला लागेल आपल्याला, तेव्हा जाऊन सगळं सापडन. चला जाऊ का थांबायचं थोड्या वेळ. 12 वेळ थांबलो आम्ही इथं. खाली डायरेक्ट हे मसाड बिसाड चारतात. हिरवं आहे ना ख, इथल्या लोकांचे जनावर चरायला असतात. हे झाड कापाय पाय बाबळीची, याच्यात काऊट पण नाही का, काटही काय जगायचं काढून. होय काट माग असं तर इकला असतं रे. सगळ्यात रानात बाबळीची बी लावली काय तुम्ही. थोडं चांगला आहे. प्रॉब्लेम खरा इथं आहे. इथं आला पुढं डायरेक्ट गाळ आहे. नाही स्विफ्ट आहे अडकन पुढं इकडं पुढं, त्याच्यामुळे आम्ही तिकडं लावली पलीकडं आणि वावरातून कडकडून चाललोय. चला सावकाश बघतो इथून आपा दगड आहे. चष्मा काढ डोळ्याला दुकान. चला एसीला पण आत्ताच बंद व्हायचं होतं, लय गरम व्हायला लागले. काच खाली घेऊन निघतो आता. एसी फुल केला तर हवा फेकते फक्त, गार का व्हायनाच. त्यापेक्षा बाहेरची हवा चांगली गार वाटते. गाडी हीट झाली लई. कुठं याचं उघडायचं, 1 सेकंड उघडतो याला जरा. अरे आताच गेले काय, बोनेट उघडत नाही याचं. हा इथं आहे नाही का. हा लय गरम झाली गाडी. कूलंट कमी झाले वाटतं, हीट मारतील. गाडीत कूलंट पण नीट आहे, फक्त गाडी जास्त हीट मार लागलेली. मला वाटतं ते ऑइल बिल पण उडले वाटतं. ते खाली काहीतरी इंजिनचं चेन बेल्टचं काम केलंय, पण ते नीट केलंय का ना काय माहित राव. गाडी फुल हीट झाली. आज 5 वर्ष एकदा पण असं नाही आलं, पहिल्यांदाच झालं एवढं हीट. ऑटोमॅटिक एसी पण पडला. आणि आता गाडी जर कूल झाली ना, थंड आली ना, तर त्याकडे तुम्हाला आण माझ्याकडं तेवढंच बघू. जाम व्हायचा ग्लास. भूक लागली बाई, काहीतरी खातो. तासभरानं जाऊ त्याकडं मग, तर गाडी पण जरा थंड होईल. 1 मिनिट, मला चार्जर बघायचं का मोबाईलचा राव. चार्जर भेटा ना. 2 hours later. 1-1.5 तासानंतर गाडीचा टेम्परेचरची लाईट लागत नाही आता, मग गरम नाही आली. पण जास्त वेळ चालवल्या गरम होते ना भाऊ. आणि एसी पण आता गार लागतो जरा.
चेंज झालं. एवढं उकडत आलो राव आम्ही. जवळपास पारा एवढा घामाला ना, असं वाटलं की ना बाहेरची हवा चांगली, पण बाहेरून जसं पुढं आलो का तसं MIDC एरियामध्ये अख्खा धूळ खात आलोय. वाईट आज अवस्था आली रे. आज नेमका सर्व्हिसिंगवाले का चाललोय डायरेक्ट हवा. त्याला म्हणतो काही करून आज करून दे मला हवा. आई तर आहे ना, मला उद्या जायचं नेमकं 15 ऑगस्टला बाहेर. त्या गाडीला आज 14 ऑगस्टला घेतलेली बरोबर मी. 5 वर्ष पूर्ण आली का. वा माऊली छाग आहे. खरं काम करतो. काय करतो तू? अरे बा इंजिनचं गरम झाला का रे. माझ्या गाडीचं इंजिन गरम झालं दाख. बघ टेम्परेचरची लाईट गरम झाली दाखी. बघ ना चालू. बघ आता जरा 1.5 तास झाले नीट झाली. हा तू काय चेन सायकलची चेन टाकली तुम्ही त्यात पॉकेट चेन मध्ये. हा आईला तुला सलामी द्यायला पाहिजे 15 ऑगस्टची. बघ लवकर आईला. अरे AC मध्ये मी पारा उकडून आलो डायरेक्ट अख्खा. हे उघड चल दाखव. अरे उघड भाऊ मजाक नाही करतेस संग काय बळण तेच येऊ काय मी इथं. हा अरे यार लावतो कुठं काय लाव ना इथं. घेतली काय मावली तू इथून. अरे आता 1.5 तास झाले रे गाडी घरी मी चालू ना केली. गरम झाली ती गाडी हरली. हे बघ ना अजून इंजिन गरम आहे. कवर गरम बघ. हात लावायचं काय नसतं तसं इंजिन गरम म्हणायचं नसतं गाडीला. आता तुम्हाला शिकव मग. आता लाईट लागली होती. लाईट लागली मग याचं काम आहे ना, याचं तू केलं नंतरच तुमच्या गाडी दिली ती. तुम्ही नाही केलं ती माझी चुकी नाही, तुमची चुकी. घंटा माझी चुकी. तुम्हाला शिकव. त्याला मी ठेवून गेलो तुम्ही दुसरं काम हातात घ्या मास सोडता. चाय घेऊन नाही गेली गाडी मला बरं. चाय जाऊन तुम्ही करणंच नव्हतं जाऊ. आपण केलं असतं. अरे तो मामा म्हणला नाही करणार म्हणून. हातातलं काम आहे एक उद्या करतो घेऊन जा म्हणले. गाडी करून इतक्या लांब न्यायचीच नाही. अरे भाऊ माही बघ ना तू ते काय बघ बसला राव. ते बघ की मला जायचं उद्या भाऊ फिराय बाहेर. गाडी नाही तर मला तुझी गाडी दे. नाही मला तुझी गाडी दे. मला काय माहित. मला गाडी दे. आणि मग का मी सायकल येऊन टाकू आता. कुठं जायचं? अरे जायची जरा बाहेर. इथं कुठं बायांची तोंड बघतो. आता गार झाला असेल तर ते कुलंट गरम आहे. गरम आहे मग बाहेर मारला. 1.5 तास झाला ना येऊन. पण गाडी सांगता काम केलं ना तर कुठे कुठे गेलते आपण तरी सांगा. पहिल्यांदा आपण 2-3 जागा गेलतो. 2-3 जागा गेलतो फक्त. किती आणि 200 किलोमीटर झाले असेल. तेव्हा काही नाही ओके. तेव्हा आज झालं. आज दिसलं मला जास्त गरम आहे. सावकाश कोल बंद करतोय का. उघड वाटतं चाक. सांडायला लागले उगत वाई. खरं लोक थोडं थंड होते गाडी. पोलॅट मध्ये पाणी नव्हतं का. काय तर अजून टाक. प्यायचं दिसलं रे. हा प्यायचं पाणी बनवून दिसलं रे गाडीला. त्यात पाणी नव्हतं का. तुम्हाला म्हणतो बघत कधी बघायचं पाणी. अरे मला काहीच कळत नाही आपलं. गाडी घ्या. गाडी घेतली आता काय बोलायचे. कुठं असतं ते लेवल कुठं बघतात मला सांग. कुठं कितपर्यंत एल पर्यंत का. एलच्या खाली. मग आता वर आहे ना लई. आता काय नाही. फ्युलच्या नावाच्या वर पाहिजे. पाणी बाहेर मारली गाडी. हे पाणी गरम व्हायला नाही. पाहिजे पाणी फिरत नाही. नाही गाडी पाणी किती झालं पाहिजे. काय पाणी कसं पाहिजे झालं पाहिजे. बंद करू का. पाणी इंजिन फिरायला नाही. इंजिन मध्ये पाणी फिरत नाही त्याच्यामुळे होतंय का. पाणी कसं बोट घालून देत नाही पाणी. हा का. हे काय पाणी बाहेर निघलं का असतं. मग पाणी इंजिन फिरायला नाही ते बाहेर मारायला आहे ना. त्यामुळे गरम होतं का. पाणी थंड पाईप आहे. हात लावून देत नाही पाईप. हे बघा थंड पाईप. हा थंड. हा कसा गरम आहे रे. फुल गरम झाले पाहिजे. असं आहे का. म्हणजे पाणी सर्क्युलेट नाही होत इंजिन मध्ये. कुठे तर चोकॉप हा जाम झाला असेल.
मग बघ चेक कर चेक कर काय करणार म्हणजे पहिलं आता हे खोलणार सगळं आपलं हा थर्मोमीटर एल्बो चेक करला त्याचा वॉल असतो हा बघ तुम्हाला कसं असतं वॉल त्या गाडीत नाहीये इथं असतो इथं तुम्हाला दिसलं तर इथं वॉल दिसला तुम्हाला हा हा तसं वॉल असतो ते गरम झाले ना ओपन होता नसं झालं ना ते बाहेर मारत असतं काही पाणी ते चेक करायला ना आपल्याला कर लोक चल तर लय खोल लागते कुठं नाही मग आता किती वेळ लागेल याला तर थंड होते आता हा ट्रायला जाता मग आजच्याच होईन ना चेक करू ना नाही मला आजच्याच पाहिजे पण आज होऊ शकत नाही तर मी त्या अंगावर बसून उद्या जाईन मग कोणचा वाल तुटलेला असणार आहे आपला त्याच्यामध्ये असं तुम्हाला दाखवतो आपले इजर वाली का नाही तो इजारवाल इकडे असता इजारवाल हा आहे त्याला ह्याला बर आणि एक कोणचा वाली हे आपला थर्माटोट वाल मध्ये थर्माटोट दाखव बरं कसला असतो जेवण तरी दे जेवण येऊ दे ना जेवण झालं की कोणचा वाल तुटला आपला गरम झाली गाडी परत लगेच थर्माटोट वाल इथे इथे येतं पाहिजे इथे 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 ही बॉडी असते त्याला बर थर्माट बॉडी असते हा का वाल तुटल्यामुळं ते गरम होऊ शकते त्याला खोलून बघू बघा आजच्या राव कारण पाणी फिरत नाही पाणी जागेवर थांबलेलं आहे का बघा बरं आजच्या जरा लगेच करतो त्याला जेवण झालं ना खोलून बघू चाल 2,000 years later. माऊली झाले का ना आपलं काम चालेल मेकॅनिक माऊली तो खोडीतो का जोडीतोय जोडीतोय तिसरंच काय करणार नाही ना चालू असं काम कुठं आपली गाडी कुठं आहे माऊली झाली का ना आपली गाडी पण सगळे खोलली होती काय चालू आहे का शेट काय चालेल का काय झालं असं सगळं खोललं का तुम्ही खोलून बसलो हा का काय प्रॉब्लेम झाला होय हे दाखव दाखवा बरं हे तुटलेलं दिसेल एक मध्ये हा हे आतलं ना नट ह्याच्यामध्ये रॉड असतंय ते रॉड निघून गेला हा का हे असं असतंय बरं बरं तुटलं डायरेक्ट नवीनचं असं असतं मग झालंय का आता चल फिटिंग चालू आहे किती वेळ लागेल अर्धा तास करा लवकर आता मेकॅनिक आणलाय सोबत मी असं असतं का मध्ये विश्वास तुमच्या तुम्ही करणार काम राहून नाही तसं नाही ते नाही आम्हाला काय कळत आहे टाकलं नाही टाकलं एवढंच बसतो बस करा लवकर चला उद्या जायचंय मला बाहेर चालेल चालेल त्यासाठी तर गडबड चालू आहे वाटतं त्यांनी तो पार्ट बदलला वाटतं हा चालू करून ठेवली जरा ते म्हणले 10 मिनिटं चालू करून ठेवा नंतर चेक करू आपण तो 10 मिनिटं थांबू चावी माझ्याकडेच आहे 10 मिनिटांनी प्रॉब्लेम नाही ना काय बरं चालेल ठीक आहे फक्त पाणी चेक करू ना फक्त पाणी बाकी काही कुलंटचं पाणी ते फुलच्या वर ठेवायचं ना हा थोडंसं नॉर्मल ठेवायचं हा आणि बाकी काही हरकत बरं ठीक चालेल आता गरम नाही होणार काय नाही फक्त परवा सकाळी सकाळी सोडा हा आणि 4 वाजेपर्यंत सोडा फुल 4 वाजता फोन करायला बरं ठीक चालेल ओके डन उद्याचं काम झालं बाई आता उद्या बाल्या झाला असा माझ्या ट्रिपचा